पवार साहेबांना भेट देणार आहेत, चर्चा होणार आहेत. मार्ग 100% तिथं घेतला जाईल अबू आझमी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच नेते यादव साहेब जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शना अखिलेशभाई यादव योग्य असा निर्णय घेतील, पण ते महाविकास आघाडीला सोडतील असं मला वाटत नाही. आम्ही सर्व एकत्रित तिथं लढणार आहोत. महाविकास आघाडी फुटीच्या वाटेवर आहे, थेट हायकमांडकडे तक्रार केल्याची कळते, काय सांगाल? हायकमांड कोणाचं? काँग्रेस फुटीच्या मार्गावर नाही. विषय एवढाच असतो की तिथे CVC असते, म्हणजे राज्यातला पण निर्णय घेत असताना एक कमिटी असते काँग्रेसची जी 100 वर्षापासून चालत आलेली आहे, ती सेंट्रली असते, म्हणजे देश पातळीवर असते. मग हायकमांड म्हणजे ती कमिटी असते. त्यामुळे आता ज्या काही सीट आम्ही मागितल्या आहेत, शिवसेनेने मागितल्या आहेत, त्या सेंट्रल कमिटीकडे ते जातील. त्यामुळे हायकमांड म्हणजे सेंट्रल कमिटी, आणि सेंट्रल कमिटी तिथं मला विश्वास आहे आदेश देईल की आपल्याला काही झालं तरी महाविकास आघाडीबरोबर राहायचं आहे. हरियाणासारखा पॅटर्न इथं काय होणार नाही याची दक्षता घ्यावी असं राहुल गांधी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे किती काय खाली चर्चा असेल महाराष्ट्रात काँग्रेसच्या बाबतीत, वरून निर्णय येताना असाच येईल. पवार साहेबांना विश्वासात घ्या, उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घ्या, आणि आपल्याला महाविकास आघाडी टिकली पाहिजे असाच आदेश संदेश हा दिल्लीवर नाही. शेळकेंनी आरोप लावलाय की सुनील शेळके म्हणतात की महायुतीमध्ये भाजप स्वतःच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचं काम करते. सध्या मावळमध्ये भाजप महाविकास आघाडीमधनंच एक उमेदवार देणार आहे आणि भाजप त्याच्या पाठीशी उभं राहतं आणि मला पाडतंय. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना BJPला सोडून महाविकास आघाडीमध्ये का आली होती? कारण का भाजपने हेच त्यावेळेस केलं होतं, शिवसेनेची ताकद कमी केली होती. हे उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितले, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा ते उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते तेव्हा जाहीर भाषणात सांगितले भाजप आपल्याला संपवत चालली आहे. आता शेळके साहेबांना नवीन अनुभव आहे. आता ते पूर्वी भाजपबरोबर होते, आता दादांबरोबर आहे. त्यामुळे फक्त मावळमध्ये हे होईल असं नाही, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होत असताना महायुतीच्या बाबतीत बघायला मिळेल. भाजपचं झालं आहे असं की एकनाथ शिंदे साहेबांचे वजन हे महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चेहरा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढं करता येत नाही. तो केला तर 20-30 आमदार नक्कीच त्यांचे पडतील. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा वापर फक्त इलेक्शन पुरता करायचा, जास्तीत जास्त भाजपचे निवडून आणायचे. सत्ता आली तर भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. म्हणून शेळक्यांना जो अनुभव येतोय तो एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या अनेक आमदारांना तो अनुभव येईल. आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा हुशार आहेत, ते सुद्धा BJPच्या बाबतीत असंच काहीतरी करतील अशी चर्चा मात्र लोकांमध्ये आहे. विषय एवढाच आहे, सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन तिथं ते निर्णय घेणार आहेत. निर्णय काय येतो हा आपल्याला बघावा लागेल. तो काही कुठल्या पार्टीचा विषय नाही, तो सामाजिक विषय आहे. निर्णय काय घेतात त्यानंतर आपल्याला बोलता येईल. कुडाळ मालवण जागेसाठी अदलाबदल सुरू आहे. अजित पवार यांचे आमदार पवार साहेबांची भेटी घेत आहेत. अनेक आमदार अजून संपर्कात आहेत का? काही मोठा धमाका करणार आहात? मी एक स्पष्टपणे सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचे कुठलेही आमदार आमच्या संपर्कात नाहीत, पण भाजप आणि अजितदादांच्या पक्षातले बरेच आहेत. निर्णय एवढाच आहे, संपर्कात बरेच आहेत. पण पवार साहेबांनी सांगितलं की 80% ठिकाणी आपल्याला निष्ठावंतांना संधी द्यायची. आता जो 15-20% कोटा होता तो मला असं वाटतं की तो आता भरत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. त्यामुळे साहेब आता 80% ठिकाणी निष्ठावंतांना संधी देते. संपर्कात अनेक आहेत, फक्त संधी पवारसाहेब देतील असं आता आम्हाला वाटत नाही. आणि का संपर्कात आहे? कारण का लोकात गेल्यानंतर चर्चा एवढीच आहे, महायुती नको, महाविकास आघाडी चालेल. आणि पवार साहेबांकडे बघून लोकांना विश्वास आहे की महाराष्ट्र पूर्वीच्या काळामध्ये 1 नंबरला या देशात होता, कोण परत 1 नंबरला आणू शकतं तर ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी आणि इतरही सर्व जे नेते आहेत उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस. चर्चा आहे, आता चर्चाच आहे. पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल, थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल. कुडाळ मालवण जी जागा आहे ती शिवसेना उबाटाकडे आहे आणि त्यासाठी आता नारायण राणे फिल्डिंग लावताना पाहायला मिळतात. मुख्य पात्र्यांकडे येऊन ते भेटत आहेत, निलेश राणेंसाठी स्पेशली जागा पाहत आहेत. कसं पाहता त्या एकूणच? आता त्यांना पाठपुरावा करावा लागतोय आणि असंही म्हणलं जातं की एकनाथ शिंदे साहेब त्यांना ते सीट देतील. पण खरंच काय झालंय नाही झालंय, आता स्वतः राणेसाहेब भाजपमध्ये आहेत. मुलगा जर एकनाथ शिंदे साहेबांकडे जात असेल तर मग कुठंतरी भाजपला स्वीकारावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढलं आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या मुलांनासुद्धा
आता कुठून लढावं लागतंय तर शिंदे साहेबांच्या पक्षातून. मग 100% BJPचं वजन कमी झालं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आता वाढलेलं आहे, हे भाजपला स्वीकारावं लागेल. हीच भीती असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना हळूहळू टप्प्याटप्प्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल, अशी त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. बारामतीचा उमेदवार कोण असेल? आता लवकरच पवार साहेब या बाबतीत काही स्पष्ट भूमिका घेतील आणि साहेबच निर्णय घेणार आहेत. दादा, बाबा सिद्दीकी प्रकरण झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आल्या होत्या. पण आता जिशाननी एक ट्विट केलेलं आहे की नॉट ऑल दॅट इज हायडन स्लिप्स नॉर ऑल दॅट इज विजिबल स्पीक. याचा अर्थ कसा घ्यावा? त्यांची अपेक्षा असावी की खूप खोलात जाऊन काय एक्झॅक्टली घडलं आहे हे कुठंतरी सांगण्यात यावं. आणि जर तुम्ही मीडिया आणि जे काही भाजपचे नेते त्या बाबतीत बोलत आहेत ते फार वेगळ्या दिशेने या प्रकरणाला घेऊन चाललेले आहेत. म्हणजे दाऊद आणि ह्या प्रकरणाला घेऊन चालणं योग्य नाही. खरं काय घडलं आहे हे मुलगा म्हणून त्याला समजून घ्यायचं आहे. लोकांनासुद्धा खरी काय परिस्थिती ही पुढे आली पाहिजे. फक्त राजकीय नेते या बाबतीत बोलत असताना ते वेगळ्याच दिशेने या प्रकरणाला घेऊन चाललेत. जी घटना घडली त्याच्यावर चर्चा कमी आणि नको त्या घटनेवर जर चर्चा नाही तर नको त्या विषयावर जर चर्चा केली जात असेल तर हे लोकांनाही आवडणार नाही आणि ते त्या कुटुंबालाही आवडणार नाही. आणि मुंबईच्या लोकांचं हेच मत आहे की जर नेतेच सुखरूप नसतील तर मग आम्ही नागरिक म्हणून कसं सुखरूप राहणार आहोत. आणि अजून एक काही प्रश्न आहे. त्यांना दिलेली जी सिक्युरिटी होती त्याला 3 का 4 कॉन्स्टेबल दिले होते. घटना घडली तेव्हा ते कुठंच नव्हते. असं का घडलं? 15 दिवसापूर्वी तिथे त्यांना फोन येऊन धमकी दिली गेली होती, सिक्युरिटी दिली गेली होती. मग सिक्युरिटी तिथं का नव्हती? असे अनेक प्रश्न आहेत. आता मुलगा म्हणून त्यांना फक्त उत्तरं पाहिजे. आणि त्यांचं प्रामाणिक मत आहे की ही जी उगाच फालतू चर्चा चालू आहे दुसऱ्याच दिशेने, तिकडं ती चर्चा न जाता खऱ्या मुद्द्यावर आलं पाहिजे की ते का घडलं, कुणी घडवलं, कशासाठी घडवलं आणि खरं काय ते बाहेर आलं पाहिजे.